स्क्रीनवरती नक्कीच पाहू शकता 2.50 लॅक्स अर्थात 2,50,000 हा टप्पा स्क्रीनवरती आपण पाहू शकता. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल द पीटीसी टीम, स्पेशली केडी ब्रदर्स. खूप सारी मेहनत घेतली गेली. कळंबोली क्रिकेटला एक वेगळं वैभव त्यांना प्राप्त करून दिलंय. आणि स्क्रीनवरती आता मात्र आपण या स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते पाहतोय. इथे जर आपण पाहिलं तर कळंबोलीतील क्रिकेट स्पर्धांना सातत्यानं ज्यांचं नेहमीच खूप महत्त्वाचं मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं असे काही व्यक्तिमत्व या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपल्यासमोर जुळले गेलेत. पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय विजय शेठ खनावकर साहेब. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर ज्यांच्या मायेचा, प्रेमाचा, आपुलकीचा आणि मदतीचा हात नेहमी आमच्या पाठीशी असतो ते सन्माननीय दिनकरदादा पोपेडा साहेब. त्याचबरोबर आदरणीय गुरुनाथजी पाटील साहेब माजी सरपंच. त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय धर्माशेठ पोपेडा साहेब माजी उपसरपंच. आणि इतरही सन्माननीय पाहुणे ज्यांच्या शुभ हस्ते मात्र या स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा अर्थातच आदरणीय राजेशजी टेंबे साहेब असतील, रामदासजी महानवर साहेब असतील, सुनीलजी सावंत सर असतील, या सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून औपचारिक उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. श्री गणरायाचं पूजन, महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि औपचारिक उद्घाटन सोहळा. इथे मात्र श्रीफळ वाढवून या ठिकाणी या स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा माजी सरपंच सन्माननीय गुरुनाथजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा श्रीफळ वाढवून या ठिकाणी केला जातोय. तर व्यासपीठावरील उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर आता मात्र खेळपट्टीच्या दिशेनं सर्व सन्माननीय पाहुणे हे रवाना होतील आणि तिथे खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा आपण या सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते पाहणार आहोत. तर सर्व सन्माननीय अतिथींना विनंती आहे की आपण विकेटच्या दिशेनं मार्गक्रमण करायचं, जिथं विकेटचं पूजन होईल, यष्ट्यांचं पूजन होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा संपन्न झाला असं आपण जाहीर करूयात. आपला अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व सन्माननीय पाहुणे आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आणि कळंबोली क्रिकेटचं हे वैशिष्ट्य राहिलंय. कळंबोली क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात त्या वेळेला मात्र कोणत्याही प्रकारच्या राजकारणाचा त्याच्यामध्ये समावेश नसतो. अगदी सर्वपक्षीय नेते मंडळी एकत्रितपणे आल्याचं चित्र आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. आणि यामध्ये खेळाडूंमध्ये असणारी गुणवत्ता, त्या खेळाडूंना दिलं जाणारं हे प्रोत्साहन आहे. आणि एकंदर जर आपण विचार केला तर मात्र खेळामध्ये राजकारण नको आणि राजकारणामध्ये खेळ नको, या प्रकारचे हे सर्व नेते मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळी आहेत, विविध पदाधिकारी आहेत. आणि नेहमी ज्या वेळेला कळंबोली क्रिकेटचा उल्लेख होतो ना त्यावेळेला हे सर्वपक्षीय क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि असंच काहीसं चित्र पीटीसी लाईव्हच्या स्क्रीनवरती आपण या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं पाहतोय. खरं तर हिवाळ्यांचे दिवस आहेत. 12 संघ आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये सामन्यांना निर्धारित वेळेत सुरुवात केली गेली. आणि ज्या वेळेला सन्माननीय पाहुणे आपल्याला उपस्थित झाले त्यावेळेला मात्र त्या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. काळभैरव क्रिकेट क्लब कळंबोली आणि डीसी पोपेडा कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित ही इंटर कॉलनी क्रिकेट स्पर्धा आपल्याला नक्कीच स्क्रीनवरती पाहायला मिळते. आणि एकंदर जर विचार केला तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण स्क्रीनवरती पाहतोय. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचं व्यासपीठ असावं या उद्देशानं क्रिकेट हंगामाची सुरुवात होते. सुरुवात श्री काळभैरव चषकाच्या माध्यमातून केली जाते. आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेणारे बरेचसे संघ हे सातत्यानं विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करतात. आणि तुम्हा सर्व क्रीडा रसिकांना मी नक्कीच सांगू इच्छितो की तब्बल 3.5 ते 4 महिने हा क्रिकेटचा हंगाम चालतो, ज्यामध्ये साधारणतः 14 ते 16 स्पर्धा सलग अखंडपणे आपल्याला या क्रिकेट हंगामामध्ये पाहायला मिळतात.
मागील 3 वर्षापासून जर आपण पाहिलं तर यामध्ये आणखीन एक भर पडली ते म्हणजे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची. म्हणजे अगदी या मैदानाचा विचार केला तर पावसाळ्यामध्ये देखील हे मैदान थांबत नाही. कारण त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांचं देखील आयोजन केलं जातं. आणि गतवर्षी PTC लाईव्ह अर्थातच किरणजी दळवी, केतनजी दळवी आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून एक नवा पायंडा आपण पाहिला. KBPL अर्थातच कळंबोली बॉक्स प्रीमियर लीग उदंड प्रतिसादामध्ये गतवर्षी ही स्पर्धा याच मैदानावरती संपन्न झाली. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये KBPL चं आयोजनाचं अनाउन्समेंट देखील आपल्याला ऐकायला मिळेल. तशा तयारी सुरू आहेत. अगदी ऑप्शन्स पासून जर आपण पाहिलं तर खेळाडूंच्या निवड प्रक्रियेपर्यंत सर्व गोष्टी अगदी एखाद्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये ज्या प्रकारचं आपण आयोजन नियोजन पाहतो ना, गतवर्षी आपण पाहिलं तर टीम ओनर्स, त्यानंतर टीम कॅप्टन्स, आयकॉन खेळाडू, त्यानंतर संघातील खेळाडूंची ऑक्शन पद्धतीनं निवड, या सर्व गोष्टी अगदी IPLच्या धर्तीवरती KBPLची संकल्पना देखील मांडली गेली. आणि येणाऱ्या या क्रिकेट हंगामामध्ये अगदी अल्पावधीतच आपल्या सर्वांच्या पसंतीला उतरलेली कळंबोली बॉक्स प्रीमियर लीग पर्व दुसरे आपल्या सर्वांच्या भेटीला लवकरच येणार आहे. पूर्वतयारी अगदी सुरू झाली आहे, परंतु स्क्रीनवरती आपण पाहतोय सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र औपचारिक उद्घाटन सोहळा, यष्ट्यांचं पूजन झालं आणि त्यानंतर मात्र श्रीफळ वाढवून या स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा आपण सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते स्क्रीनवरती पाहतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्व कार्येषु सर्वदा. ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडोत, कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये आणि या विकेटवरती उत्तरोत्तर दर्जेदार क्रिकेट खेळाडू तयार होत याच उद्देशानं जणू या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन हे आयोजकांच्या माध्यमातून केलं जातं. आणि या संपूर्ण पंचकृषीमध्ये कळंबोली क्रिकेटचं एक नक्कीच मी म्हणेन की एक वेगळा ठसा आपल्याला पाहायला मिळतो की जिथे प्रत्येक स्पर्धा ही अगदी लाख मोलाची स्पर्धा, कारण लाखोंचे बक्षीस असणाऱ्या स्पर्धांमध्ये ज्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन नसतं, अगदी इंटर कॉलनी क्रिकेटसाठी या प्रकारच्या आयोजनाचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर कळंबोली क्रिकेट असोसिएशन आणि या असोसिएशन अंतर्गत येणाऱ्या आयोजक संघांचं आहे की इतकं दर्जेदार आयोजन हे सातत्यानं आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतं. सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे, उद्घाटन सोहळ्यानंतर आपल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांना या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं विनंती करण्यात येते की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कारण अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आपल्या परंपरेला जोपासत असताना, आपल्या संस्कृतीला जोपासत असताना आलेल्या तमाम मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान सोहळा आपण या मंचावरती करणार आहोत. तर सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपण पुनश्च एकवार येऊन या